नमस्कार रसिक श्रोते हो. कलाभिषेक परिवारातर्फे प्राईम भेट या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्राईम भेटच्या 4थ्या सत्रात आपण ओळख करून घेणार आहोत एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवीची, श्रीयुत सूर्यकांत वैद्य यांची. मराठवाड्यातील एका आडगावात मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि आधी प्राध्यापक म्हणून नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी निष्ठेने काम केले. सामाजिक जाणीवा समृद्ध असलेल्या या कवींनी साहित्य चळवळीचे विविध उपक्रम राबविले. गेली 50हून अधिक वर्षे वैद्य सर कविता, कथा, प्रवास वर्णने, गौरव ग्रंथ, संपादने अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रेरणादायी आहे. आजही वयाच्या 84व्या वर्षी तितक्याच उत्साहाने काम करणाऱ्या, स्वागतशील वृत्ती असलेल्या, नवनवीन शब्द वापरून स्वतःची संवाद शैली जपणाऱ्या अशा या कवीला मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुध वैद्य सरांचा आणि माझा परिचय हा 1962 सालापासूनचा, म्हणजे आज जवळजवळ 60 वर्ष झाली असं म्हटलं तर फारसं अयोग्य होणार नाही. आम्ही 10वीला असताना मराठी विषय शिकवण्याकरता ते नूतन मराठी विद्यालय ह्या पुण्यातील सुप्रसिद्ध शाळेमध्ये आले आणि आमची प्राज्ञ परीक्षेची तयारी त्यांनी करून घेतली. ह्या प्राज्ञ परीक्षेत अर्थातच आम्हाला चांगले गुण मिळाले, पण मराठी भाषेची गोडी लागली आणि ते मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. मी शाळेमध्ये हुशार विद्यार्थी होतोच, बोर्डात 5वा आलो होतो, परंतु शास्त्र आणि गणित विषयाची जेवढी तयारी होती तेवढी भाषा विषयांची तयारी नव्हती. किंबहुना मराठीमध्ये तर आवश्यक असलेले गुण, म्हणजे विद्यार्थी श्रेष्ठ मालिकेमध्ये येण्याकरता आवश्यक असलेले गुण मिळत असत असं नाही. वैद्य सरांनी आम्हाला मराठीची गोडी लावली आणि त्यामुळे 10वी 11वी ह्या वर्षामध्ये मला मराठी या विषयात चांगले मार्क मिळाले. त्यांनी आम्हाला प्रेम काव्य शिकवलं. रविकिरण मंडळांची आणि अनेक कवींची, राम गणेश गडकरींसारख्या अनेक कवींचा परिचय आम्हाला त्यांनी करून दिला आणि मी त्यांच्या या रविकिरण मंडळाने एवढा भारावून गेलो होतो की ज्या वेळेला पुढे मी माझा बंगला बांधला तेव्हा त्या बंगल्याला रविकिरण हे नाव दिलं. शाळेमध्ये असताना त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले, खरं तर 2 वर्षाचाच तो काळ होता, पण त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी कायमचे जोडले गेलो आणि सुध वैद्य सर म्हणजे एक आदराचं स्थान, आदरणीय स्थान आमच्या जीवनामध्ये तयार झालं. पुढे मी रोटरीचा गव्हर्नर असताना शिरूर येथे रोटरी क्लबच्या व्हिजिटला गेलो होतो. त्यावेळेला ही साधारणतः 99-2000 सालातली गोष्ट आहे. तर गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना गव्हर्नरच्या भाषणाला बोलवायचं अशी त्यावेळेला रोटरीमध्ये प्रथा होती आणि त्याप्रमाणे तो संध्याकाळचा जो माझा भाषणाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मी व्यासपीठावर बसलो होतो आणि समोर पाहतो तर प्रतिष्ठित मंडळींमध्ये अगदी पुढच्या लाईनीत वैद्य सर बसले होते. तिथूनच मी त्यांना वंदन केलं. माझं भाषण झालं, कार्यक्रम संपला. कार्यक्रमानंतर मी वैद्य सरांना भेटलो आणि त्यांनी अगदी आग्रहानं घरी ते मला घेऊन गेले. बाईंनी अर्थातच घरी गेल्यानंतर खाऊ दिला. काही क्षण त्यांच्या सहवासात पुन्हा घालवले. जुन्या आठवणी, शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला आणि मग परत पुण्यात आल्यानंतर मी ज्या हडपसर भागामध्ये राहत होतो त्या हडपसर भागामध्येच माझ्या घरापासून जवळच त्यांनी घर घेतलं हे मला समजलं. मग एके दिवशी आमची 1964ची SSCची बॅच
एके दिवशी आमच्या 64च्या ए वर्गातल्या आमचे जे सहकारी मित्र होते, हुशार विद्यार्थी म्हणून ए वर्ग असायचा, त्या ए वर्गातल्या मुलांना मी भोजनासाठी सहकुटुंब बोलवलं होतं. सरांना पण निमंत्रित केलं होतं. त्या आम्ही वेळेला सत्कार केला. न. जोशी सरांना पण बोलवलं होतं. मॅडम पण आल्या होत्या. अशा पद्धतीनं 1964च्या बॅचशी त्यांचं असलेलं जुनं नातं ह्याला उजळा मिळाला. आणि मग आमचे अनेक विद्यार्थी मित्र त्यांना आग्रह करू लागले, तुम्ही कविता लिहा, तुम्ही पुस्तक लिहा, असा आग्रह झाला. त्यातून सरांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या माध्यमातून केलं, पहिल्या प्रकाशनाचं. त्याला भरपूर प्रसिद्धी पण मिळाली. आणि मग त्यानंतर पुन्हा 1964च्या बॅचच्या सहकार्यानं, नुमवीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं, अनेक आमच्या मित्रांच्या सहकार्यानं आम्ही त्यांचं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं. ही पुस्तकं प्रकाशित करत असताना आमचे मित्र शाळीग्राम यांनी खूप मेहनत घेतली. डॉक्टर नाईक यांनी तर सरांच्या आरोग्याची काळजी घेतली. आम्ही सर्वांनीच त्यांना कविता लिहिण्याचा, पुस्तकं लिहिण्याचा आग्रह केला आणि त्यातनं मग त्यांची अनेक पुस्तकं या काही कालखंडामध्ये, थोड्या कालखंडामध्ये तयार झाली, प्रसिद्धी झाली. आमच्या प्रकाश कानड्यांनी एक पुस्तक त्यांचं इंटरनेटवर टाकलं. अशा पद्धतीनं आमची सरांच्या बरोबर असलेली भावनिक जवळीक ही वाढत गेली. मी रोटरीच्या गव्हर्नरांना त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या वेळेला बोलवलं होतं. ते त्यांचे विद्यार्थीच निघाले आणि मग एक चांगला असा कार्यक्रम त्यातून झाला. पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेलासुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जोशी किंवा बाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न. जोशी सर, अशी मोठी मंडळी त्यावेळेला आली होती आणि तोही कार्यक्रम अतिशय छान झाला. सरांशी असलेलं आमचं हे जुनं नातं, सरांच्या आमच्या वयामध्ये एक 6-7 वर्षाचंच अंतर असेल, पण ही जवळीक इतकी प्रेमाची आणि आपुलकीची निर्माण झाली आणि त्यातून आमचा हा मैत्र फुलत गेला. मी सरांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला भाग्यवान समजतो की असे गुरु आम्हाला लाभले आणि त्यांनी आमच्यावर काही संस्कार केले. या गुरूंचं आम्हाला, आता मी मैत्र म्हणतो किंवा आशीर्वाद म्हणतो, हे आम्हाला शेवटपर्यंत लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीधर गोखले. मला या गोष्टीचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे की मी प्राध्यापक सूर्यकांत वैद्य सरांचा विद्यार्थी आहे. 1963-64 साली मी 10वीत असताना सूर्यकांत वैद्य सर आम्हाला मराठी शिकवायला होते. ते त्यांचं शाळेतलं बहुतेक पहिलंच वर्ष होतं, पण तरीही ते अतिशय उत्तम शिकवायचे. ते सगळेच विषय फार चांगले शिकवायचे, पण मला असं आठवतं आहे की काव्य शिकवण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. अतिशय तन्मयतेने ते काव्य शिकवायचे. मला नंतर समजलं की ते स्वतः कवी आहेत. त्या वर्षी मी राष्ट्रभाषा रत्न परीक्षेत भारतात पहिला आलो आणि त्याबद्दल बक्षीस म्हणून सरांनी मला त्यांचा पहिला कविता संग्रह मारवा हा भेट म्हणून दिला. तो मला अतिशय आवडला आणि तो मी अजूनही जपून ठेवलेला आहे. त्यानंतर आमची भेट मी एकदा शिरूरच्या कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी गेलो असताना झाली आणि त्या कॉलेजमध्ये सरांनी अनेक वर्ष मराठी शिकवलं. त्यानंतरची आमची भेट ही साधारण 2 वर्षापूर्वी झाली. नुमवीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरांचा सत्कार करायचं ठरवलं आणि त्या निमित्ताने त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित करायचा असं ठरवलं. यामध्ये आधी प्रकाशित झालेल्या आणि न प्रकाशित झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या कवितांचा समावेश होणार होता. मला विशेष आनंदाची गोष्ट वाटते की सरांनी या कविता निवडण्यासाठी माझी निवड केली.
माझी निवड का केली हे मला माहिती नव्हतं, पण सरांनी हे काम सांगितल्यानंतर मी ते आनंदाने स्वीकारलं. 200 कवितांमधून साधारण 50 कविता निवडणं हे अतिशय अवघड काम होतं, पण मी ते आनंदाने केलं. आणि नंतर त्याचा प्रकाशन सोहळा समारंभ झाला. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. आणि त्यांच्या एका पुस्तकासाठी मला त्यांच्या कवितांचं भाषाशास्त्रीय अनालिसिस करण्याची संधी मिळाली आणि ती मी घेतली. तो लेख प्रसिद्ध झालेला आहे. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय मृदुभाषी आहेत. कुणाचंही मन ते कधी दुखवत नाहीत आणि कोणाशी कसं बोलायचं ही कला त्यांनी अतिशय उत्तम रीतीने आत्मसात केलेली आहे. माझी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की सरांना उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळू दे आणि त्यांनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना असाच आनंद देत राहो. नमस्कार स्नेहीजन, मान्यवर आणि आदरणीय वैद्य सर. मी रेखा श्रीकांत शेटे. आकाशवाणी अहमदनगर केंद्रामध्ये 2003 सालापासून नैमित्तिक उद्घोषिका म्हणून सध्या कार्यरत आहे. खरं तर सरांच्या बाबतीत आठवणी सांगायच्या झाल्या तर खूप आठवणी जाग्या झाल्यात. आणि सरांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर विंदा करंदीकरांच्याच भाषेत सांगते मी की जगण्यातलं ताजेपण सहज दिसावं चेहऱ्यावर, जगण्यातलं ताजेपण सहज दिसावं चेहऱ्यावर आणि कुणीही फिदा व्हावं आपल्या पेहऱ्यावर आणि सहज म्हणावं, अरे या वयात सुद्धा. खरंच सर आपण खूप ग्रेट आहात की या वयामध्ये सुद्धा आपण अशा कविता, गझल सादर करता आणि लिहिता आणि त्या आमच्यापर्यंत येतात. आणि खरं तर सांगायचं झालं तर एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी आकाशवाणीमध्ये जेव्हा कार्यक्रम करते तेव्हा तुमच्या कविता, गझलांचा वापर करते. आणि हा कार्यक्रम ऐकल्यानंतर मला माझ्या मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा त्या म्हणतात मला की अरे वा किती छान कविता होती ग, ती कुणाची होती. मी अगदी ऊर भरून येतं माझं आणि मी अगदी सहजतेनं सांगते की या माझ्या सरांच्या कविता होत्या. सर आपण खूप ग्रेट आहात आणि मी तर म्हणेल की अजूनही यौवनात मी हा जो अनुभव आहे तो तुम्ही खरोखर घेत आहात आणि आम्हा सगळ्यांना हा आदर्श आहे की या वयात सुद्धा तुम्ही इतकं छान फ्रेश राहता आणि असेच फ्रेश तुम्ही कायम राहायचा. तर आता कॉलेजच्या आठवणी मला इथे जाग्या व्हायला लागलेल्या आहेत की कॉलेजमध्ये असताना मला चांगलं आठवतं की सिटी बरो कॉलेजमध्ये मी शिकत होते तेव्हा माझा काही स्पेशल नव्हता विषय, जनरल विषय होता मराठी. पण तरीही तो जेव्हा पिरियड तुमचा चालू व्हायचा तेव्हा आम्हाला असं वाटायचं की तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. इतकं छान तुम्ही ते सगळं सांगायचं आणि कवितांचं रसग्रहण ऐकताना तर अरे बाबा खूपच छान असं वाटायचं तो तासच संपू नये. एखादं नाटक शिकवताना सुद्धा तुम्ही ते नाटक इतकं छान रंगवून सांगायचे, त्यातली ती पात्र जी सांगायचे तर त्या पात्रांचा सगळा परिचय होत असताना असं वाटायचं की ते आपल्या सगळ्या समोर घडतंय असं. इतकं छान तो तुम्ही आम्हाला अनुभव दिलेला आणि तुमच्या या सगळ्यातनंच आज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये इतकं छान ठामपणे हे सगळं बोलू शकतो आणि सांगू शकतो. सर असे आदर्श गुरु आज आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यांचं अजूनही आम्हाला कृपाछत्र आहे. त्यानंतर आणखी एक अशी आठवण सांगता येईल की NSSचा कॅम्प तुम्ही राळेगण सिद्धी इथं आयोजित केलेला होता. तो कॅम्प चांगला लक्षात राहिलेला आहे. त्याचं कारण म्हणजे की ते एक ते आदर्श गाव होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये हे सगळं आदर्श निर्माण व्हावेत ही जी धडपड तुमच्या शिक्षकांची असते ती तुमच्यात होती आणि हे आपोआप नकळत त्यांना कळावं यासाठी तो कॅम्प तुम्ही आयोजित केलेला होता. आणि त्यातही आणखी एक छान गोष्ट घडली तेव्हा की कुसुमाग्रज आणि अण्णा हजारे या दोघांचंही त्यावेळेस एकच ध्येय होतं, ते म्हणजे ग्रामविकासाचं. ह्या दोघांचं कार्य एकच होतं, ध्येय एकच होतं, पण पद्धती वेगळ्या होत्या. आणि या दोन पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी या दोन महान व्यक्तींना एकत्र आणण्याचं काम आपण केलेलं आहात सर. ह्या सगळ्या आठवणी आता इथे जाग्या होतात आणि आणखी खूप आठवणी आहेत. तर त्यातली एक महत्वाची आठवण, तो काळ मला आठवतो अजूनही की त्यावेळेस आम्ही शिरूरमध्ये राहत असताना एका चाळीमध्ये राहिलो होतो आणि माझे वडील शिक्षक होते, आमचे शेजारी राहायला होते, ते सुद्धा सिटी बरोबरचे प्राध्यापक होते. आणि मग रात्री जेवण झाले की प्रत्येक जण आपापल्या दारात असे मस्तपैकी त्या ओट्यावर बसायचो आम्ही आणि रात्री छान अर्धा एक तास अशा गप्पा व्हायच्या. आता तो काळ राहिलेला नाही, पण त्या गप्पांमधनं सुद्धा मला काही गोष्टी कळाल्या आपल्याविषयी की तेव्हा गप्पा म्हणजे वडील शाळेत असल्यामुळं आणि ते सर प्राध्यापक होते त्यामुळे शाळा आणि कॉलेजच्याच गप्पा त्यावेळेस व्हायच्या. तर तेव्हा तुम्ही MA ग्रामीण भागामध्ये सुरू व्हावं
पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून तुम्ही केवढी धडपड केली होती ते मला चांगलं आठवतं. तेव्हा मी ते ऐकलेलं होतं की तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून 15 दिवसामध्ये MA पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मान्यता मिळवून आणली. हे किती छान काम सर तुमचं त्यावेळेस झालेलं होतं की त्यावेळेस मराठीसारख्या विषयाला विद्यार्थी मिळत नसत आणि मराठीचा प्रसार व्हावा म्हणून तुम्ही प्रत्येक तेव्हा शासकीय कार्यालय जी असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, कचेरी असेल, अशा वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन तुम्ही मराठीमध्ये कामकाज व्हावं यासाठी आग्रह धरला आणि असा ठरावही पास करून घेतलेला होता त्यावेळेस. आणि आणखी आठवतं ते की हे सगळं तुम्ही करत असताना मराठी अन्याय निवारण समिती तुम्ही परिषद तुम्ही स्थापन केली होती आणि त्याचे तुम्ही जिल्हा निमंत्रक म्हणून होता हे मला अजूनही आठवतं. कारण ह्या सगळ्या गप्पा त्यावेळेस खूप रंगायच्या की प्रत्येक गोष्ट कशी घडत गेली हे त्या गप्पांमधनं कळत जायचं आणि आपोआपच ते पण आमच्या कानावर पडायचं. तेव्हा तुम्ही MA साठी एवढी धडपड केलेली अजूनही आठवते सर की खरंच तुम्ही ग्रेट आहात. आणि म्हणून ग्रामीण म्हणजे आपल्या तालुक्याचं जरी गाव होतं तरी तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू झालं हे केवळ आपल्या पुढाकारानं झालेलं आहे. खूप छान तुम्ही मराठीचा प्रसार त्यावेळेस केलेला होता किंवा खूप अगदी आग्रह धरलेला होता आणि तुम्ही ते करून दाखवलं सर. यू आर व्हेरी ग्रेट. आणि म्हणूनच असे आदर्श शिक्षक आम्हाला मिळाले आणि म्हणूनच आज तुमच्यासारखे सगळे संस्कार जे आहेत, विचार जे आहेत ते आमच्यात रुजलेले आहेत. आणि म्हणून आज आमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आज आम्ही इतक्या छान ठामपणे कामं करू शकतो केवळ तुमच्या आशीर्वादानं आहे सर. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुमच्याच ओळी मला इथे आठवतात. 2 फेब्रुवारीला तुम्ही कविता लिहिलेली स्पर्श नाव. अडलो पडलो घडत राहिलो, अडलो पडलो घडत राहिलो, दिव्य स्पर्शपरी नाही विसरलो, डोईवरती हात गुरुचा, आर पार त्यानेच झालो, आर पार त्यानेच झालो. खरं सर तुमचं कृपाछत्र असंच आमच्यावर सदोदित राहो ह्याच शुभेच्छा इथे व्यक्त करते. आणि विंदांच्याच भाषेत सांगायचं झालं तर स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमक मला नच सापडले, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमक मला नच सापडले, अर्थ चालला अंबारीतून शब्द बिचारे धडपडले, शब्द बिचारे धडपडले. अशीच आज माझी अवस्था झाली आहे सर. तुमच्याविषयी किती बोलावं किती नाही, खरंच आपण ग्रेट आहात आणि उदंड आयुष्य आपल्याला लाभो याच मनोकामना व्यक्त करून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आज मी माझे गुरु माननीय प्राध्यापक सूर्यकांत तथा सुद वैद्य यांच्याविषयी बोलणार आहे आणि हे बोलत असताना मला विशेष आनंद होतो. मी महाविद्यालयामध्ये सिटी बोरा कॉलेज शिरूर येथे शिकत असताना त्यांनी मला मार्गदर्शन केलं. उत्तम मराठीचे प्राध्यापक, उत्तम कविवर्य आणि उत्तम विद्यार्थ्यांची नाळ ओळखणारा शिक्षक अशी त्यांची प्रतिमा आमच्या मनामध्ये होती. काही वर्षांनी मी त्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झालो. त्यावेळेला त्यांचं सहकारी म्हणून काम करायची संधी मला मिळाली. त्यावेळेला उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी मला माझ्या जीवनामध्ये केलं. निश्चितपणे आज मला सांगताना विशेष आनंद होतोय की प्राध्यापक सूर्यकांत वैद्य एक हाडाचे शिक्षक, एक उत्तम कथाकार आणि सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे उत्तम कवी, की आता त्यांची ओळख कविवर्य सूर्यकांत वैद्य अशी करत असताना मला विशेष आनंद होतो. त्यांच्या 2 गोष्टींविषयी मी जास्त बोलणार. एक म्हणजे त्यांनी उत्तम अशा प्रकारच्या कविता की ज्या परिस्थितीनुरूप महत्त्वाच्या आहेत, की ज्या समाज घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका करतात अशा कविता सरांनी लिहिल्या. मग ते निसर्गावर असेल, मग एखाद्या व्यक्तिचित्रावर असेल, एखाद्या परिस्थितीवर असेल, एखाद्या विद्यार्थ्याच्या अनुभवावर असेल आणि या कविता करून त्यांचे उत्तम कविता संग्रह माजी विद्यार्थ्यांनी प्रकाशित केले. सरांचे शेकडो हजारो विद्यार्थी या ठिकाणी असे आहेत की जे सरांचे अजूनही चाहते. सरांचं वय आपण सर्वजण जाणतो की एक आदर्श ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक अशा प्रकारची त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली. अगदी वय त्यांचं 75-80च्या पुढे, परंतु मला एक्झॅक्ट वय पण माहीत नाही, पण त्यांचा उत्साह एवढा आहे की ते वय झाकून जातं. तेव्हा अशा कविवर्य सूर्यकांत वैद्य सरांच्या कवितेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वच्छंदीपणे उत्तम अशा प्रकारच्या कविता करून समाज घडवण्याचं काम ते करतायत. म्हणजे नुसतेच आम्हा विद्यार्थ्यांचे गुरु नाही तर ते आता समाज गुरु झालेत, हे मला आपल्याला विशेष रूपाने सांगायचं.
दुसरी सरांची ओळख म्हणजे माझा ज्यावेळेला त्यांनी विचार केला त्यावेळेला मी त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांनी माझं सगळं पूर्व इतिहास आठवला, माझा आत्ताचा अभ्यास केला आणि माझ्या स्वतःवरही कविता केली. माझं नाव प्राचार्य डॉक्टर प्रसन्न देशमुख आणि माझ्या जीवनाच्या घडणीमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. गेले 40 वर्ष मी विद्यापीठामध्ये आहे. अनंतराव धोपटे महाविद्यालय भोर की जे A ग्रेडचं कॉलेज आहे तिथे प्रिन्सिपल म्हणून आहे. पुणे विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये सिनेट अकॅडमिक अशा अनेक मंडळांवर मी या ठिकाणी सभासद आहे. अनेक महत्त्वाच्या अभ्यास मंडळांवर चेअरमन म्हणून काम करतो आणि ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये सरांचा प्रत्येक क्षणी मला त्यांच्या विचारांचा निश्चितपणे मला उपयोग होतो. अजून एक वैशिष्ट्य सरांचं असं सांगायचं मला की माझ्यावर तर कविता केलीच, ती कविता सर्वांना खूप आवडली, मलाही त्या कवितेनं खूप प्रेरणा निर्माण झाली आणि अजूनही मी पुढे जिद्दीने माझी प्रगती त्यामुळे करतोय. मला आपल्याला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की सरांच्या कविता एवढ्या प्रचंड आहे, एवढ्या उत्तम आहे की आमच्या अनंतराव धोपटे महाविद्यालय संशोधन केंद्राचा एक विद्यार्थी, माझी विद्यार्थी, तो आता सरांच्या कवितेवर PhD करतोय. म्हणजे सरांच्या कविता इतक्या अतिशय सर्वस्पर्शी आहेत, विविध विषयांना धरून त्यांनी समाजाला दिशा देणाऱ्या कविता केल्या, त्याच्यावर PhD तो विद्यार्थी करतोय. विद्यापीठामध्ये त्याची नाव नोंदणी पण झाली. तेव्हा अशा प्रकारचे सन्माननीय सूर्यकांत वैद्य सर, त्यांचा मला नेहमी अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून माझे मनोगत पूर्ण करतो आणि त्यांचा विद्यार्थी म्हणून मला जो अभिमान वाटतोय तो मी पुन्हा एकदा व्यक्त करतो. धन्यवाद. सूर्यकांत वैद्य, खरं म्हणजे सूर्यकांत मराठीचे अध्यापक, नूतन मराठीमध्ये त्यांचा अल्पकाळच झाला. खरं म्हणजे इतक्या अल्पकाळात वावरलेले सुदैव वैद्य हे कसे काय मित्र झाले, कसे काय सहकारी झाले काही कळलं नाही. परंतु विषयाची भिन्नता असूनही त्यांनी भाषा विषयामध्ये माझ्याशी जी मैत्री केली ती अवर्णनीय आहे. ते म्हणायचे, माझा गुरु कल्पतरू त्याच्या छायेत वाढलो, काय मागायचे त्याचं हेच विसरून गेलो. किती सुंदर विचार आहेत त्यांचे. ते कधीही आपली काळजी करायचे नाहीत तर विद्यार्थ्यांची काळजी करायची. माझा एक स्वतःचा स्वभाव असा आहे की मी छात्र केंद्रबिंदू मानून अध्यापनाचं काम केलं. विद्यार्थी माझा हा अध्यापनाचा केंद्रबिंदू. आणि खरं म्हणजे वैद्यांनी छात्र केंद्रबिंदू मानून अध्यापनाचं काम केलं आणि अतिशय अल्पावधीमध्ये त्यांनी फार विद्यार्थ्यांच्यावर प्रभाव आपल्या अध्यापनाचा टाकला. खरी एक अतिशय आनंदाची गोष्ट की आपण नूतन मराठीत आहोत, आपल्याबरोबर एक सहकारी आलेले आहेत, अल्पावधीत काम करत आहेत आणि त्यांचा प्रभाव त्यांच्या अध्यापनाचा इतका मोठा आहे की मी त्या अगदी खरं म्हणजे अगदी आत्मसंतुष्ट झालो. ते म्हणायचे की स्वयंप्रकाशाची शक्ती त्याने ओतिली प्राणात, कळीकाल भयातून आपसूक केले मुक्त. किती एक प्रकारचे विचार त्यांचे आहेत. त्या विचारधनातून ते बाहेर पडत असताना म्हणाले, इंद्रियात दाटलेली ऊर्जा देई नवे पंख, दिशा दिशा उजळून
मन भरारे निशंक असे हे त्यांचे विचार. मला वाटतं नुमवीच्या एकूण व्यवहारामध्ये साजेसे होते. नुमवीला साजेसे अध्यापक सहकारी मला लाभले याबद्दल मला अतिशय. नमस्कार, मी सुनील शरद चिटणीस, खेड रत्नागिरी, कधीकधी श्रीवर्धन रायगड. आज सूर्यकांत द वैद्य उर्फ अप्पा पुणे यांचा माझ्या ऋणाने बंधातील अप्पा हे मी सादर करतो आहे. सूर्यकांत द वैद्य उर्फ अप्पा यांची व माझी ओळख कविमन या ग्रुपच्या माध्यमातून 4 वर्षापूर्वी झाली आणि हे अनमोल साहित्यरत्न ऋणानुबंधांचे संबंध जोडून माझे जवळचे मित्र झाले. त्यांच्या पत्नी सौ भारतीताईंनी तर मला भाऊच मानलं आणि मला माझी एक मोठी बहीण मिळाल्याचा मनस्वी खूप आनंद झाला. हो, आमच्या कुटुंबात मीच मोठा होतो ना, मला मोठी बहीण नव्हती. अप्पा म्हणजे जुन्या काळातील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणजे कडक कर्मठ असावेत असे मला प्रथमतः वाटले. पण जसजशा भेटीगाठी वाढत गेल्या तसा त्यांच्या स्वभावातला मिस्किलपणा मला अधिक भावला, आवडला. अप्पांचा जन्म 1938 सालचा आणि माझा 1952चा. अप्पा 14-15 वर्षांनी मोठे असूनही वयाचा फरक आमच्या मैत्रीत कधीच आडवा आला नाही. किंबहुना नुसत्या उभ्या गप्पाही झाल्या नाहीत. रोज सकाळी न चुकता माझा पहिला फोन अप्पांना केल्याशिवाय दुसऱ्या कोणाला मी फोनही करत नाही. आणि हा शिरस्ता मी पाळला आहे आणि भविष्यातही पाळणार आहे. विषय कुठलाही असो, अप्पा दिलखुलास हसले की सकाळी सकाळी माझे मन प्रसन्न होते. प्रभात होता होता कोवळी सूर्याची किरणे अंगावर झेलत झेलत अप्पांचे सूर्यकिरण शब्दरूपी ऐकणे वा सूर्यफुलाच्या सहवासात 10 मिनिटे निखळ मैत्रीच्या गप्पा मारणे, त्यांनी केलेली त्यांची नवीन रचना ऐकणे वा नवीन केलेली माझी रचना त्यांना ऐकवणे, असा आमचा सकाळचा खरा तर संवाद असतो. म्हणजे हा सगळा संवाद म्हणजे माझ्या हृदयरूपी झाडाला चक्क ताजा तजेलदार मोहर येतो आणि मग माझे मन मारवा रागातल्या त्या बंदिशीमध्ये गुंग होऊन गेल्यासारखे वाटते. त्रिमितीचा अनुभव मला रोज नवा मिळतो. 4 ओळींच्या क्षणिका ऐकून क्षणभर सुखावल्यासारखाही होतो. रोजच नवे माझे जग भटकंती करताना आहा किती बहारदार बहर येतो. हे खरंच माझे मी अनुभवण्यातले सुख माझ्या या प्रतिभावंत अप्पांमुळेच घेतो. की मला अप्पांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य जर लाभले असते तर मी नामांकित साहित्यकार झालो असतो. परंतु असे होणे माझ्या विधिलिखितात लिहिलेले नव्हते. याची मला खंत वाटते, हळहळ मनी दाटते. अप्पांना नुमवीची 1964ची बॅच त्यांच्या वाढदिनादिवशी भेटायला गेली होती. छानसे मोठे गिफ्ट त्यांना प्रेझेंट देताना त्यांचे सर्व विद्यार्थी एका सुरात म्हणाले की सर, आज जे काही आम्ही आहोत ना ते तुमच्यामुळेच आहोत. तुम्हीच आम्हाला घडवलेलं आहे. आज आम्ही मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहोत. साहित्य क्षेत्रात आज आमचे जे काही योगदान आहे ते सर्व तुमच्यामुळेच आहे. तेव्हा सत्वर त्याच क्षणी अप्पांनी कस ही कविता लिहिली. मला त्या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. ती अशी: कस मातीमध्ये होता मुळाचं चिकणाई, कस मातीमध्ये होता मुळाचं चिकणाई, तिंबलेल्या गोळ्याला चक्री चढायची गाई. चक्रगती कलाईने गडा साकारत होती, आकारात आणण्यात बोटे नाममात्र होती. अप्पांची बोटे नाममात्र होती. पेटलेल्या अव्यामध्ये अनायास भाजलेले, पेटलेल्या अव्यामध्ये अनायास भाजलेले पक्के माठ समाजाच्या पाणपोईस लाभले. मातीमध्ये खेळण्याचे होते खरे छंद वेड, मातीमध्ये खेळण्याचे होते खरे छंद वेड, तेच शहाणे होऊन कृतार्थवी माझे झाड. त्यांचे विद्यार्थी म्हणजे मुळातच चिकणाई लाभलेले होते आणि त्या साऱ्यांनाच त्या शिक्षणाच्या चक्रावर चढण्याची घाई झाली होती. त्यांना आकारात आणण्यात मात्र अप्पांची बोटे नाममात्र होती. काय हे औदार्य, किती निस्वार्थी भावना, विद्यार्थ्यांप्रती असणारा किती जागृत विशाल विचार आणि त्यांच्या मोठ्या मनाचा थोरपणाच तो. धन्य ते विद्यार्थी आणि धन्य ते गुरुजन जे त्या 64च्या बॅचला लाभले. असं काही ऐकलं की प्रेमभराने माझे डोळे रिमझिम झरती श्रावणधारा असे अलवार रिमझिमू लागतात. अनेक मासिकांमधून त्यांच्या प्रगल्भ साहित्य प्रतिभेला वेळोवेळी प्रसिद्धी लाभली आहे. असे भाग्य थोडक्यानाच लाभते. ते भाग्य माझ्या या सहृदय मित्राला लाभले आणि चक्क जणू चांदणे उन्हात हसले. हे चांदणे पौर्णिमेच्या चांदण्यासारखे सतत विलसत राहो याचाच मला खूप आनंद होईल. अप्पांनी अनेक कविता संग्रह, कथा, किस्से, लेख, प्रस्तावना, अभ्यासक्रमीय पुस्तके, टीका, टिप्पणी असे नानाविध लेखन केले आहे. आणि आज त्यांच्या वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा
त्यांच्या साहित्य प्रतिभेची कोवळी पालवी अगदी टवटवीत हिरवी ताजी ताजी आहे. असे असूनसुद्धा ते कधी कवितेच्या आगे मागे वा खालीवरती कवी असा त्यांचा उल्लेख करत नाहीत. हे त्यांचे काय गुपित आहे, हे एकदा समजून घेण्याची माझी जिज्ञासा जागृत आहे. अप्पांना यापुढील साहित्यिक वाटचालीसाठी निरोगीमय आयुष्याचे 100 वसंत ऋतू त्यांना लाभावेत अशा शुभेच्छा मी देतो. अडीत पिकल्या आंब्यांचा मोहक दरवळ जसा चहूकडे पसरतो तसा त्यांच्या कवितांचा लेखनाचा मनमोहक शब्दरूपी दरवळ साऱ्या जगभर पसरू दे ही स्वामीचरणी प्रार्थना करतो व सूर्यकांत द वैद्य यांना मी मानाचा मुजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रहो, काही दिवसापूर्वी हैदराबादहून मला अनपेक्षितरित्या एक दूरध्वनी आला. त्यात संयोजकांनी विनंती केली होती की तुमचे जवळचे मित्र अप्पासाहेब वैद्य तथा सूद वैद्य यांच्याविषयी तुम्ही बोला. त्या दिवसापासून मी सतत विचार करतो की काय बोलायचं, कारण 2 प्रकारच्या माणसांबद्दल बोलणं अवघड असतं. एक म्हणजे जे अपरिचित आहेत किंवा जुजबी परिचित आहेत ते, आणि जे अत्यंत जवळचे गाढ मैत्रीपूर्ण संबंध असणारे वर्षानुवर्षाचे संबंध असणाऱ्या माणसांविषयी बोलणं. त्यातल्या त्यात अपरिचित माणसाविषयी बोलणं सोपं असतं, कारण की ते औपचारिक असतं. परंतु गाढ मैत्री असणाऱ्या मित्राबद्दल बोलणं तसं अवघडच असतं. पण तरीही मी हा प्रयत्न करीत आहे. अप्पासाहेब वैद्य आणि यांचे माझी पहिली भेट ही 16 जून 1974ला सिटी बोरा कॉलेज शिरूरच्या स्टाफरूममध्ये झाली. 15 जूनला कॉलेज उघडलं. 16 जूनला प्राचार्यांनी पहिली मीटिंग बोलवली आणि त्या स्टाफ मीटिंगमध्ये अप्पासाहेबांना मी प्रथम बघितलं. कोट, पॅन्ट आणि अत्यंत करारी चेहरा, बोलण्यामध्ये शब्दाची फेक, हे सगळं पहिल्या भेटीत बघतानाच मी भारावून गेलो. हळूहळू औपचारिक ओळखीचं रूपांतर मैत्रीत होत गेलं आणि मी अप्पासाहेबांच्या जवळ आलो ते 16 जून 1974 पासून आजपर्यंत. जीवनातले अनेक चढ उतार आम्ही दोघांनी एकत्रित अनुभवलेले आहे. आनंदाचे प्रसंग आणि दुःखाचे वार आम्ही एकमेकांच्या साह्याने साजरे केलेले आहेत आणि झेललेले पण आहे. अप्पासाहेबांचे वैशिष्ट्य असं की हा एक हिरा आहे. या हिऱ्याला अनेक पैलू आहेत आणि प्रत्येक पैलूमधनं पडणारा प्रकाश हा दुसऱ्या पैलूपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. ज्याला आपण रूढ अर्थाने मल्टी डायमेन्शनल डायमंड म्हणू, तशा प्रकारचे अप्पासाहेबाचं एक व्यक्तिमत्व आहे. ते अत्यंत उत्तम शिक्षक आहेत. वर्गामध्ये शिकवताना त्यांची तल्लीनता मी जवळनं बघितलेली आहे. किंबहुना मी ज्यावेळा माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात केली त्यावेळा वैद्यांसारखं आपल्याला बोलता यायला पाहिजे, हे एक माझं स्वप्न होतं. अप्पासाहेब वर्गात शिकवताना ज्या पद्धतीने शिकवायची, जी शब्दफेक त्यांची होती, आशय घनता आणि प्रतिभा यांचा एकत्रित संगम ते शिकवताना दाखवत असत. मी एकदा त्यांना विनंती केली की अप्पासाहेब मला तुमच्या तासाला बसू द्या, पण ते अवघड होतं किंवा शक्यच नव्हतं. मग मी त्यांचे तास खिडकीतनं करायला लागलो. एकदा तर अप्पासाहेब एक कविता शिकवत होते बाभ बोरकरांची, ज्ञानदेव गेले तेव्हा. ते इतके तल्लीन झालेत की वर्गाचा तास केव्हा संपला हे त्यांनाही कळलं नाही. खिडकीत उभं राहून ऐकणारा मलाही बेल ऐकू आली नाही आणि पुढच्या तासाचे शिक्षक दारात उभे राहिले, त्यांनाही कळलं नाही. शिकवण्याची केवढी समरसता असते ही त्या दिवशी मी अनुभवली. हळूहळू त्यांचा आणि माझा परिचय होत गेला. त्यांचा पहिला पैलू आणि सर्वात मोठा असे की ते रसज्ञ साहित्यिक आहेत. कविता, लेख, प्रवासवर्णनं आणि व्याख्यानं हा त्यांचा आवडता भाग. अप्पासाहेब हे उत्तम शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर
ते करारी शिक्षक पण आहेत. त्यांची वर्गामध्ये असणारा प्रभाव, त्यांच्या वर्गामध्ये असणारी कमांड ही जर बघितली तर मुलं जागच्या जागी हलत देखील नसत. आप्पासाहेबांशी बोलताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच एक असा दरारा होता की त्या दराऱ्याची भीती म्हणजे भीतियुक्त आदर ह्या दोन्ही बाबतीत होता. आप्पासाहेब परीक्षा विभागात होते. मी त्यांचा एक सहकारी म्हणून परीक्षा विभागात दाखल झालो आणि बोट धरून परीक्षा कशी घ्यायच्या, प्रश्नपत्रिकेपासून तर वर्गात मुलांच्या बसाची आसन व्यवस्था कशी करायची हे सगळं आप्पासाहेबांनी शिकवलं. त्याचमुळे माझ्या लक्षात आले की आप्पा फक्त कवी नाही, आप्पा फक्त लेखक नाही, आप्पा फक्त उत्तम शिक्षक नाही, तर आप्पा उत्तम प्रशासक. की एखाद्या हिऱ्याला अनेक पैलू असावेत आणि प्रत्येक पैलू हा स्वतंत्र हिरा वाटावा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आप्पासाहेबांचं होतं. आप्पासाहेब तसे बघितलं तर मराठवाड्यातनं आलेले, पण पुण्यासारख्या संपन्न गावामध्ये आप्पासाहेब शिकलेत. आप्पासाहेबांनी शिकवलं. नुमवीसारख्या महाराष्ट्रातल्या अत्यंत नावाजलेल्या शाळेत ते शिक्षक होते. पु ग सहस्रबुद्धे हे त्यांचे गुरु होते. त्यांच्याबरोबर आज असणारे जवळचे त्यांचे मित्र म्हणजे न म जोशी हेही त्यांच्याबरोबर होते. आणि एक फार मोठ्या साहित्यिक वर्तुळात पुण्यात आप्पासाहेबांचा विकास झालेला आहे. त्यानंतर आप्पासाहेब वाईला गेले. तेही त्यावेळेचं संपन्न गाव म्हणजे पेशवे काळामध्ये ज्याला दक्षिणेची काशी म्हटलं जाईल अशा महाविद्यालयात आप्पासाहेब शिकवायला गेले. आणि आप्पासाहेबांच्या या जीवनात आणखीन एक कृष्णानदी येऊन मिळाली, ती म्हणजे आमच्या भारती वहिनी. सुध वैद्य आणि भारती वहिनी हे म्हणजे एक आदर्श पती पत्नीचं असणारं रूप आहे. दोघं एकमेकांकरताच आहेत असंही कधी कधी वाटावं, इतकं ते एकमेकांमध्ये एकरूप झालेले आहे. आणि त्यानंतर आप्पासाहेब शिरूरला आलेत. शिरूरला आल्यानंतर त्यांच्यामध्ये असणारा कवी साहित्यिक हा त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून त्यांनी महाविद्यालयामध्ये नाटकं बसवायला सुरुवात केली आणि गावामध्ये एक साहित्यिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसिक साहित्य मंडळ या नावाचं मंडळ शिरूरला काढलं. त्यांनी इथली ग्रंथालय चालवण्याचा प्रयत्न केला आणि साहित्यिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण सतत गुंतून राहावं हा त्यांचा जो एक स्वभाव होता त्याची परिपूर्ती करण्याचा प्रयत्न त्यांनी शिरूर या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच आप्पासाहेबांच्या विषयी बोलताना मला नेहमी असं वाटतं की हा एक अशा प्रकारचा झरा आहे की ज्या शांत असेल तर त्या झऱ्यामधलं आपलं प्रतिबिंब दिसत, परंतु जर हा झरा काही कारणाने निसर्गामुळे अस्वस्थ झाला तर लाटावर लाटा कशा आदळतात हे मी आप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या रागातही बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आप्पासाहेब दुसरं मोठं वैशिष्ट्य असं की एवढा मोठा गोतावळा म्हणजे एका बाजूला पाडगावकर मित्र, एका बाजूला गदिमा त्यांच्या जवळचे, वसंत बापट, शंकर सारडा, अशा प्रकारे साहित्यिकांच्या मांदियाळ्यामध्ये असणाऱ्या आप्पासाहेबांनी या महाविद्यालयामधनं स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि ते नाशिक जिल्ह्यातल्या पश्चिमेकडे असणाऱ्या अत्यंत आदिवासी भागामधल्या पेठ या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले. आप्पासाहेब तिथे 3-4 वर्ष प्राचार्य होते, पण त्या महाविद्यालयाचा पाया त्यांनी ज्या पद्धतीने रोवला, आज मला वाटतं की त्यानंतर त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मी जवळजवळ 11 वर्ष होतो, पण आप्पासाहेबांनी जो फाउंडेशन किंवा पाया घातलेला आहे तो पाया आजही तेवढाच मजबूत आहे. आणि म्हणूनच आप्पासाहेबांविषयी बोलायचं ते एवढ्या कमी शब्दामध्ये ते होणार नाही. ते कविता, त्यांच्या स्वतःच्या कविता फार सुंदर गात असत. माझे जग ही त्यांची अत्यंत आवडती कविता होती. आणि अशा प्रकारचे व्याख्यानाचे दौरे मला वाटतं त्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत केलेले आहेत. रात्री व्याख्यान द्यायचं आणि सकाळी परत महाविद्यालयातून तास घ्यायचे आणि पुन्हा व्याख्यानाला जायचं, एवढी धडपड यांनी केलेली आहे. त्यामागे कोणताही उद्देश नव्हता, तर म्हणजे समाज सुशिक्षित व्हावा, समाज भविष्यत व्हावा ही त्यामागची त्यांची भूमिका होती. आणि म्हणूनच आप्पासाहेबांच्या या व्यक्तिमत्वाला शब्दशः चिमटीत पकडणं हे फार अवघड आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, आप्पासाहेब हे एका अर्थाने पूर्ण पुरुष वाटतात मला.
मराठवाड्यासारख्या खडकाळ भागातून आलेले अप्पासाहेब साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड उंची गाठली आणि तेवढंच त्यांनी निर्व्याजपणे त्यांच्या मित्रांवर देखील प्रेम केलेलं आहे. जे मनात येईल ते बोलायचं, जे सुचेल ते सांगायचं आणि त्याहीपेक्षा वाद झाले तर दुसऱ्या मिनिटाला ते विसरून जायचे आणि आपल्या मित्राची गळाभेट परत घ्यायची. एवढा मोठ्या मनाचा अप्पासाहेब हा मित्र म्हणून मला लाभलेत, याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्या भागातून मुकुंदराज आलेत, ज्या भागातून ज्ञानेश्वर आलेत, ज्या भागातनं एकनाथ आलेत, त्याच भागातनं अप्पासाहेब आले होते आणि या महाकवींच्या, या महान संतांच्या असणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यातला चांगला भाग हा त्यांच्या स्वभावामध्ये आपोआपच मिसळला, किंबहुना तो त्यांच्या रक्तातच मिसळलेला आहे. आणि म्हणून मनात येईल ते बोलायचं, जे सुचेल ते सांगायचं, जे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, आयुष्यभर मला वाटतं अप्पासाहेबांनी ते तंतोतंत पाळलं. ते म्हणजे जे सुचेल, जे गवसेल ते दावावे, जे सुचेल ते सांगावे, सुगंधित ते अदरावे, बकुल वा प्राजक्त, या पद्धतीने अप्पासाहेब जगलेले आहेत. त्यांच्या भावी जीवनाला मी शुभेच्छा देतो. मित्रवर्य कवी सूर्यकांत दत्तात्रय वैद्य यांच्या संबंधी मला काही बोलायचं. जडणघडणीच्या दिवसातले काही मित्र जे असतात ते आधी कितीही वेळा सहवासात असले आणि नंतर कधीही नसले तरी कायमचे लक्षात राहतात. तसा आमचा हा मित्र सूर्यकांत वैद्य. आम्ही सप महाविद्यालयात शिकायला एकत्र होतो आणि ते सगळे दिवस असे असतात की त्या दिवसाचं नाव फक्त मी मंतरलेले दिवस असं म्हणतो. कारण त्या दिवसात एकमेकांचा सहवास, बरोबरचं वावरणं, 24 तास एकत्र, म्हणजे बरोबर नसलो तरीसुद्धा एकमेकांचा विचार एकमेकांच्या डोक्यात, असे ते दिवस असतात. सूर्यकांत वैद्य हा मुळात मराठवाड्यातून ब्रह्मगावातून आलेला. घरची परिस्थिती बेताची, पण ब्रह्मगावातून आलेला हा शब्दब्रह्माचा उपासक आजही कायम शब्दब्रह्माचा उपासकच राहिलेला आहे आणि आजही त्याची कवितांची निर्मिती पूर्वीप्रमाणे सुरू आहे. त्या काळाच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर खूप वेळ लागेल, पण मी अत्यंत थोडक्या वेळात सांगतो. सूर्यकांत हा तेव्हापासूनच 24 तास कवी म्हणून वागत राहिला. त्याच्या डोळ्यात कविता, त्याच्या ओठावर कविता, त्याच्या जिव्हेवर कविता, त्याच्या मनात कविता आणि त्याचं संबंध शरीरच जणू काही कवितेनं फुललेलं. त्याची नजरच मुळी कवीची होती आणि जाता येता तो त्या स्वप्नभूमीमध्येच वावरत असलेला असायचा. त्याच्या तोंडून बाभ बोरकरांची इंद्रनील चंद्रकांत सांध्य सुंदरी ही कविता अनेक वेळा मी ऐकलेली आहे आणि बाभ बोरकरांचा अनुभव त्याच्या तोंडातून ऐकताना आम्हाला जणू काही बाभ बोरकरांनी ती सांध्य सुंदरी साकार केलेली आहे असं वाटायचं. त्याच्या स्वतःच्या कविताही फारच छान होत्या त्या काळातल्या. तो ब्रह्मगावातून आलेला होता. निघताना जर तो ज्यावेळी सुटीला जाईल त्यावेळी सुटी संपायाची आणि अशी त्याची कविता आहे. त्या कवितेत त्यानं आपल्या भावंडांचं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या घराचं, उंबऱ्याचं, दाराचं, वागण्याचं जे वर्णन केलेलं आहे ते ऐकून आजही आम्ही भारावून जातो. कारण दारिद्र्यामध्ये मला तर असं वाटतं की माणसांच्या भावना जास्त जपल्या जातात. जसजशी माणसं भौतिकवादी होतील तसतशा भावना आणि संवेदना कमी होत जातात. त्याच्या प्रत्येक कवितेत अशी संवेदना ओतप्रोत भरलेली आहे असं मला वाटतं. त्याचा पहिला कविता संग्रह मारवा. मला वाटतं 50-52 वर्ष तरी मागे जावं लागेल. 1972-73चा समय असावा, वेळ असावा, वर्ष असावे. तेव्हा आमच्या छोट्या शिरूरच्या कॉलेजमध्ये वैद्य सर माझे मराठी विभागाचे सहकारी म्हणून रुजू झाले. म्हणजे आता हा तिसरा मोठा वक्ता त्या आमच्या कॉलेजमध्ये आला. आधीच प्राध्यापक सुहासराव जोशी इतिहासाचे प्राध्यापक ते फरडे वक्ते. दुसरे हिंदी विभागाचे प्राध्यापक रतनलालजी सोनग्रा हे दुसरे फरडे वक्ते. त्यांना आता हे आणखी एक तिसरे वक्ते
सूर्यकांत वैद्यजी हे येऊन मिळाले. अर्थात बाकीसुद्धा आणखी चांगली मित्रमंडळी, शिक्षक सहकारी माझ्याबरोबर होते तिथे. डॉक्टर शरद देव होते, प्राध्यापक इनामदार होते, अतिशय प्रतिभावान आणखी उत्तम शिक्षकी गुण असलेली ही सगळी मंडळी होती. तसा संच फार छान जमलेला होता. हळूहळू वैद्य सर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी साहित्य मंडळ सुरू केलं. आणखी 5-25 समानधर्मी मंडळी आम्ही एकत्र यायला लागलो. त्यावेळेस माझासुद्धा लेखनोत्साह अगदी दाटून आलेला होता. महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, युगवाणी, प्रतिष्ठान, त्यानंतर स्वराज्य, महाराष्ट्र टाइम्स, माणूस, अशा अनेक ठिकाणी मी कविता, कथा, लेख हे पाठवत होतो आणि ते प्रसिद्ध होत होते. आणखी या प्रत्येक वेळी प्रसिद्धीनंतर वैद्य सरांची पाठीवर थाप असायची, वा वा चांगलं, उत्तम लिहित आहेत, अजून लिहित राहा, चांगलं लिहित राहा. हळूहळू एकाच इमारतीमध्ये आम्ही सगळे राहायला आलेलो होतो. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो आणि वैद्य सर खाली 4 खोल्यांच्या एका चांगल्या छान ब्लॉकमध्ये तळमजल्यावर राहत असत. त्यामुळे मग भेटीगाठी, येणं जाणं हे नेहमीच. त्यात पुन्हा वैद्य सर म्हणजे चांगला मोकळा ढाकळा, अतिशय स्वागतशील असलेला मनुष्य. आणि भारती वहिनी देखील काही कमी नव्हेत, त्या देखील तेवढ्याच आतिथ्यशील. आणखी माणसांचा कंटाळा नसलेल्या गृहिणी असल्यामुळे आमचे चहापाणी, प्रसंगी जेवणखाण, गप्पा तर नित्यच हे वैद्यांच्या घरामध्ये नेहमी घडत असे. तेव्हा साहित्य चर्चा ह्या ओघाने होत असत. आणखी काय नवीन लिहिलेलं आहे असं वैद्य आम्हाला नेहमी विचारणार. ह्या सगळ्या साहचर्यामुळे हळूहळू वैद्य सर आमचे आप्पासाहेब झाले. म्हणजे नातं आणखी जवळचं व्हायला लागलेलं होतं. इंग्रजी साहित्यकार, कादंबरीकार टॉमस हार्डी जो आहे तो वयाच्या 70 नंतर उत्तम कविता लिहायला लागला. तसं थोडंसं पुन्हा आप्पांच्या बाबतीमध्ये, वैद्य सरांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे असं मला वाटतं. कारण जवळजवळ या गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांचे 3-4 संग्रह तरी आता प्रसिद्ध झालेले आहेत कवितांचे. आणि दिवाळी अंक वगैरे मासिकांमध्येही त्यांच्या कविता पुन्हा दिसू लागलेल्या आहेत. आनंद होतो आम्हाला. आणि त्यांची प्रयोगशीलता देखील त्यामधून दिसून येत आहे. विविध प्रकारचे वृत्त, अक्षरवृत्त असेल किंवा ओवी असेल, मात्रावृत्त असू शकेल, गझलसारखा जरा सध्या पॉप्युलर असलेला फॉर्म असेल, कणिका असतील, मुक्तछंद असेल, असे अनेक प्रकारचे साहित्यिक आकृतिबंध जे आहेत कवितेतले ते हाताळता आहेत. अगदी माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला पुन्हा लिहायला प्रोत्साहन दिलेलं आहे. मध्यंतरी माझे महाराष्ट्र टाइम्समध्ये मागच्या वर्षी मला वाटतं ते सगुण निर्गुणमध्ये 15 लेख माझे प्रसिद्ध झाले. वैद्य सर बाजारात जाणार, तो त्या दिवशीचा महाराष्ट्र टाइम्स विकत घेणार, लेख वाचणार, आणखी मला शाबासकी कळवणार. त्यामुळे मलासुद्धा लेखनाचा उत्साह यायला लागला आहे. आणि हल्ली मी पुन्हा जरा लेखनाकडे, इंग्रजी असेल, कारण माझा विषय इंग्रजी आहे अभ्यासाचा, इंग्रजी असेल, मराठी असेल, मी यांच्याकडे थोडासा वळलेलो आहे. तर एकूणच त्यांचे व्यक्तिमत्व जे आहे ते मोठं बहारीचं व्यक्तिमत्व आहे. अतिशय विजयिषू वृत्ती असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. ऊर्जेचा प्रचंड स्रोत जरा त्यांच्याजवळ आहे. आणखी चांगली गोष्ट म्हणजे ही ऊर्जा ते दुसऱ्यांना देखील प्रोत्साहन देऊन संक्रांत करायचा प्रयत्न करत असतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. वैद्य सर पुण्यामध्ये आलेले आहेत. करोनाही आता जरा कमी होत चाललेला आहे, त्यामुळे त्यांच्याशी असलेला स्नेह, संपर्क, गाठीभेटी या वाढतील. आणि त्या नुसत्या समाज माध्यमांमधनं, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये न राहता प्रत्यक्षामध्ये देखील व्यक्तिशः गाठीभेटी होऊ शकतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणखी आमच्या ह्या ज्येष्ठ असलेल्या अतिशय दिलदार, थोर हृदय, सहृदय आणि प्रेमळ मित्राला दीर्घायुरारोग्य मिळो. आणखी यांच्या कविता आम्हाला अनेक वर्ष, यांचा सहवास आम्हाला अनेक वर्ष लाभत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी डॉक्टर ऋतुपर्ण नाईक, नूतन मराठी 1964च्या बॅचचा विद्यार्थी. आम्हाला सुधवैद्य सर 11वीत मराठी शिकवायला होते
आणि 10वीमध्ये आम्ही साहित्यप्राज्ञ परीक्षेला जेव्हा बसलो तेव्हा त्यांनी आमच्या मराठी विषयाची विशेष तयारी करून घेतली. शाळा संपल्यानंतर आमचे त्यावेळेला वर्ग असायचे आणि वैद्य सर इतक्या तल्लीनतेने आणि तन्मयतेने आणि तळमळीने आणि कळकळीने आम्हाला शिकवायचे की त्या रम्य संध्याकाळी आमच्या आयुष्यात अविस्मरणीय आहेत. त्या आम्ही कधीही विसरणं शक्य नाही. अक्षरशः त्यावेळेला आम्हाला सरांच्या मराठीने संमोहित केलं होतं. तो रम्य भूतकाळ आम्ही आमच्या मनात कायम जपून ठेवलेला आहे. नंतर शाळा संपल्यानंतर मार्ग बदलले. अनेक वर्षांची गाठभेट नव्हती. नंतर काही कारणांमुळे आमच्याबरोबर असलेला सुहास शाळीग्रामने विशेष मनावर घेऊन सरांचे कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले. आम्ही पण सर्वांनी त्यावेळेला सरांची द्यायची राहून गेलेली गुरुदक्षिणा या रूपाने द्यावी असे ठरवून ते पुस्तक प्रकाशित केले. सारांश सुधवैद्य सरांचे आमच्या मनातले स्थान एक विशिष्ट आहे आणि त्यांनी जी आम्हाला मराठी कविता शिकवली किंवा 11वीमध्ये मराठी संपूर्ण शिकवलं ते आम्ही कधीही विसरणं शक्य नाही. धन्यवाद. सूर्यकांत वैद्य, खूप खूप आशीर्वाद. वा 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 वा. आज पाडव्याच्या मुहूर्तावर मला सुहासने कविता वाचून दाखवल्या आपल्या. फारच सुरेख झाल्या या मोहोरमधल्या. काय खूप खूप तुमचं कौतुक. धन्यवाद तुम्हाला. कुटुंबियांना आशीर्वाद. आणि मला खूप आनंद झाला. आपण अगदी आठवणीने मला भेट पाठवली. मला त्याबद्दल तुमचा धन्यवाद अगदी. आणि सगळ्या कुटुंबियांना पुन्हा सगळ्यांना पाडव्याचा आशीर्वाद. तुम्ही मला हे जे मोहोर पुस्तक अर्पण केलं त्याचा खूप खूप आनंद झाला मला. खूप म्हणजे खूपच आठवणीने पाठवलं. सुहासनी वाचून दाखवल्या. वा 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 वा. मी धन्य झाले. आणि तुमच्या या आशा लेखनाला ही दीपमाळ सदैव तुमच्याजवळ राहील. मी प्राध्यापक मुकुंद कृष्ण इनामदार, शिरूर महाविद्यालयातील सूर्यकांत वैद्यांचा सहअध्यापक. त्यांचा काव्यप्रवास जवळून अनुभवलेला त्याविषयीच्या काही आठवणी शेअर करीत आहे. पहिली आठवण आहे वैद्यसर महाविद्यालयात दाखल झाले तेव्हाची. त्यांचा परिचय होताना 2 गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे त्यांचा कौटुंबिक मोकळेपणा आणि त्यांनी उच्चारलेली मोठमोठी पल्लेदार वाक्ये. मराठी विभागाला भाषाप्रभू, शब्दस्नेही आणि वक्तृत्वसंपन्न वक्ता लाभला याचा आनंद झाला. पुढे प्राचार्य शिवाजीराव भोसले एका व्याख्यानाच्या निमित्ताने महाविद्यालयात आले असताना सूर्यकांत वैद्यांसारखा वक्ता येथे असताना मला बोलवण्याचे प्रयोजन काय असे म्हणाले. तेव्हा वैद्यांविषयी सार्थ अभिमान वाटला. पण गंमत अशी की त्यांच्या वक्तृत्वाविषयीचा होरा खरा ठरला तरी त्यांच्यामध्ये एक प्रतिभासंपन्न कवी दटलेला आहे याची सुतराम कल्पना पहिल्या भेटीत आली नव्हती. दुसरी आठवण पहिल्या समजुतीस छेद देणारी ठरली. महाविद्यालय स्थिरस्थावर होताच वैद्यसरांनी रसिक साहित्य मंडळाची स्थापना केली आणि महाविद्यालयाच्या बाहेरील जगाशी जोडून घेऊन साहित्यिक उपक्रमांचा धडाका लावला. यात मुख्यतः कविता लेखन व वाचनावरती भर देण्यात आला. वैद्यसर हे मंडळाचे सूत्रसंचालक आणि सर्वेसर्वा होते. त्यांनी आपल्या आश्वासक प्रोत्साहनाने अनेकांना नवकवी अशी ओळख मिळवून दिली. याही पलीकडे जाऊन कविता सादरीकरणाचा वस्तुपाठ निर्माण केला. माझे जग ही त्यांची गाजलेली कविता ऐकणे हा एक रोमांचक अनुभव होता. एक उत्सवी वातावरण निर्माण झाले. मला आठवते एकदा मी वैद्यांना सेवानिवृत्तीनंतर काय करणार असा सहज प्रश्न विचारल्यावर त्यांनी तात्काळ उत्तर दिले, नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये जाऊन व्यासंग चालू ठेवणार. या उत्तरामुळे सूर्यकांत वैद्यांचा कविता निर्मिती हा केवळ ध्यासच नाही तर श्वासही आहे आणि त्यांची अभंग निष्ठाही आहे हे कळून चुकले. वैद्यांच्या अलीकडील आठवण आहे 2-3 वर्षापूर्वी झालेल्या त्यांच्या सूर्यकिरण या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभातील.
पुण्यातील या कार्यक्रमात दिग्गज रसिकांच्या उपस्थितीत वैद्यांच्या कवितांचे भरभरून कौतुक झाले. मात्र या गौरव समारंभात उत्तर देताना त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्या एकूण काव्यप्रवासाची समीक्षकांनी दखल घेतली नाही असा त्यांचा सूर होता. मात्र खंतावले असूनही ते नाउमेद झाले नाहीत. नाही पाहिला कुबेर त्याचे भरले रांजण, रसिकांचे तृप्त मन मला मिळाले आंदण. थेट कवितेतून त्यांनी समीक्षकांना चोख उत्तर दिले. कोविडच्या काळात त्यांची अलीकडे प्रत्यक्ष भेट होत नाही, पण त्यांनी बांधलेल्या कवितेच्या पुलावरून आमच्या मैत्रीचे दळणवळण चालूच असते. व्हॉट्सॲपवर वारंवार येणाऱ्या त्यांच्या कविता वाचल्यावर आणि ऐकल्यावर आठवत राहतो त्यांचा रसिक साहित्य मंडळातील उदंड उत्साह, त्यांचा शब्दांशी आणि लयीशी खेळण्याचा हव्यास आणि मनातील कवितेला सार्वजनिक करून आनंद उधळण्याचा अविरत अट्टाहास. यासाठी त्यांना उत्तरोत्तर स्वास्थ्य लाभो हीच शुभेच्छा. नमस्कार मित्रो. माझे परममित्र, प्राचार्य, प्रख्यात कवी, प्रख्यात लेखक, प्रख्यात वक्ते सूर्यकांत दत्तात्रय वैद्य तथा सुद वैद्य यांच्याविषयी बोलावयास मला अतिशय आनंद होत आहे. पण मित्रो, गेल्या आठवड्यात अचानक माझ्या डाव्या डोळ्याला अस्पष्ट दिसायला लागलं. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांनी डोळ्यात इंजेक्शन दिले. त्यामुळे 7-8 दिवस मला काही करता येत नाही आहे काहीच. डोळ्यात सारखा गॉगल आहे. तरीसुद्धा मी प्रयत्न करीत आहे. प्राध्यापक सूर्यकांतराव वैद्य यांचा जीवनप्रवास अगदी समजावून घेण्यासारखा आहे. पुन्हा कधीतरी मी सांगेनच, पण आत्ता ज्या 1-2 गोष्टी आठवतात त्यांचा उल्लेख करतो. एक म्हणजे आम्ही पहिल्या प्रथम नुमवीमध्ये नूतन मराठी विद्यालय या प्रख्यात शाळेत दोघंही शिक्षक होतो. ही गोष्ट 62-63 सालची. त्यावेळी आमचा एवढा घनिष्ठ परिचय नव्हता. पण अचानक पुन्हा 72 साली ते आणि मी शिरूरमध्ये एकत्र आलो महाविद्यालयात तिथल्या. आणि मग काय दोघं परम मित्र झालो. एक गोष्ट आठवते की प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं भाषण होतं शिरूरमध्ये. आणि त्याचवेळी माझ्या पोटात अतिशय दुखायला लागल्यामुळे मी काही भाषण ऐकू शकलो नाही. पण भाषणात त्याने माझा गौरव केल्याचं कळलं. ते राहून दे. ते असं म्हणाले की अहो, सुह जोशी आत्ता असते तर बरं झालं असतं, पण सुध वैद्य आहेत याचा मला आनंद होतो. आम्ही दोघांनी शिरूरमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं. मग स्वतःचं घर असलेलं चांगलं, पण आता आम्ही मध्यमवर्गीय काय घरं बांधणार हो. एक युक्ती सुचली की आपण भाषणं करूया आणि ऐच्छिक मानधन ठेवूया. त्यातून येणारे पैसे ते आपण घरासाठी वापरूया. आम्ही दोघांनी एक पत्रक काढलं की आम्ही दोघांनी व्याख्यानाचे कार्यक्रम बसवलेले आहेत. सुधवैद्य हे विनोदी बोलणार आहेत आणि मी ऐतिहासिक बोलणार आहे. त्यांचे विनोद खरोखर अतिशय भारी असत. त्यांच्या कविता अतिशय सुंदर असत. कार्यक्रम चालू झाले आणि खूप ठिकाणी आम्ही हिंडलो. मानधनाची खूप गमती आहेत. एकीने ऐच्छिक मानधन दिलं होतं ना, तर त्यांनी खरोखर ऐच्छिक म्हणजे इतकं कमी मानधन दिलं की कसं बसं भाडं भागलं. पण आता आम्ही बोलून चुकलो होतो की ऐच्छिक मानधन आम्ही घेणार आहोत. पण याचा उपयोग असा झाला की प्राध्यापक दमा मिराजदार, शंकर पाटील इत्यादी जे होते ना कथाकार, त्यांच्या मागोमाग लोक आमचं नाव घ्यायला लागले. आणि गावोगाव अगदी पार थेट उवार खुर्द बेळगाव जिल्ह्यात तिथपासून ते थेट खानदेशपर्यंत, नाशिकपर्यंत आम्ही खूप प्रवास केला. या प्रवासात हालही खूप झाले. उदाहरणार्थ, नाशिकचा कार्यक्रम संपल्यानंतर पुण्यापर्यंत यायला एसटी होती, पण ती इतकी भरगच्च होती की थेट नाशिक ते पुणे उभ्यानी प्रवास करायला आला रात्री. पण जिद्दीने आमचा कार्यक्रम चालूच राहिला.
एकदा हिशोब केला आपण किती बरं मानधन या कार्यक्रमात पाबळच्या मिळालेलं आहे आम्हाला. तर पेट्रोलचा खर्च, अमुक खर्च, तमुक खर्च माझा होता किंवा 1 रुपये शिल्लक राहिला. 1 रुपया आम्हाला मिळालेला होता मानधन म्हणून. पण ठीक आहे, हे चालू ठेवायचं आणि आपलं कर्ज फेडायचं घरावरचं. एकदा तर काय झालं की प्रख्यात बहुधा इचलकरंजीला कार्यक्रम होता आमचा. आता टी महाविद्यालय करून जायचं म्हणून दुपारी आम्ही निघालो. महाविद्यालय संपल्यावर पुण्याला आलो आणि म्हटलं, आप्पासाहेब गाडी नाहीये, तुमची जर सिद्ध असेल तर जाऊया, ट्रकनी जाऊया. ते झाले, ट्रकनी वगैरे प्रवास नाही केला, चला माझ्यावर. आणि ट्रक पाशी आलो. एक ट्रक होता तो मला मी सारोळा म्हणजे नीरा नदीच्या अलीकडे, म्हणजे कापूरहोळच्या जरा पुढे, जिथे पुणे जिल्ह्याची हद्द संपते, त्या सारोळ गावापर्यंत जाणार होतो. आणि आम्हाला तर जायचंय सांगलीला. ठीक आहे म्हटलं, सारोळ रात्रीच्या वेळी ट्रक मध्ये बसलो आणि सारोळ गाव दरवानी आलो. 1.5-2 तासांनी सारोळ्याला उतरलो. आता काय करायचं? नाही, आता काही नाही, येईल त्या प्रत्येक ट्रकला हात करायचा. 50 ट्रक गेले, 51 थांबला. कुठे जायचंय? आम्ही म्हणलं, आम्हाला सांगलीकडे जायचंय. तुम्हाला मी की नाही आष्टा नावाचं गाव आहे तिथपर्यंत जाणार आहे, सांगलीत नाही जाणार. ठीक आहे, आष्ट्यापर्यंत या आम्हाला. सांगलीच्या अलीकडे आष्टा नावाचं गाव आहे, प्रख्यात आहे ते सुद्धा. आणि मग रात्रभर प्रवास करीत करीत आष्ट्याला पोहोचलो. आणि एकदम कळलं, आष्ट्याहून एक रस्ता थेट काय बरं त्याला म्हणायचं, औदुंबरला जातो. श्री दत्तात्रेयांचं ते पवित्र स्थान. आणि ती जवळची वाट आहे, पण तरी सुद्धा ती 5-7 किलोमीटर आहे. म्हटलं, आप्पासाहेब आहे का सिद्धता तुमची? आपण चालत जायचं. आप्पासाहेब झाले तयार. आणि आम्ही शेतातून वाट काढीत 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 5-7 किलोमीटर अंतर कापत औदुंबरला पोहोचलो. श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं. म्हटलं, आप्पासाहेब, औदुंबरमध्ये एक फार महान कवी राहतात बरं का. कोण? अहो, कवी सुधांशू तथा जोशी. काय त्यांचं नाव विसरलो मी, जोशी आडनाव आहे. कवी सुधांशू हे अत्यंत त्या काळातले गाजणारे कवी होते. आप्पासाहेब म्हणलं, भेटायचं का आपण त्यांना? आता स्वतः आप्पासाहेब कवी असणार आणि एक कवी दुसऱ्या कवीला भेटायला उत्सुक असणार. चला, आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमचं स्वागत केलं आणि उत्कृष्ट खायला प्यायला दिलं. वास्तविकांची ओळख काही नाही. त्यांचं एक सदानंद साहित्य संमेलन होतं. त्या सदानंद साहित्य संमेलनात अनेक, म्हणजे पु ल देशपांडे, गरिमाणकर इत्यादी सुद्धा अध्यक्ष येऊन गेलेले होते. त्या सदानंद साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ती गोष्ट मला माहीत असल्याने मी त्यांना ती सांगितली. तर त्यांनाही बरं वाटलं, कवी सुधांशूंना. आणि मी हळूच म्हणलं, सुधांशूंना, बरं का, हे जे आहेत ना सुधोविद्य, हे उत्तम कवी आहेत बरं का. हे कवी उत्तम कवी आहेत. तर आपण त्यांची एखाद दुसरी कविता ऐकू शकाल का? त्या थोर मनाच्या माणसाने हो म्हटलं. आणि सुधोविद्यांनी आपल्या 4 कविता त्यांनी ऐकून दाखवल्या. आणि कवी सुधांशू अतिशय खुश झाले. त्यांनी सुधांना शाबासकी दिली. सुधांचा उत्साह वाढला. कवी सुधांशूंसारख्या प्रख्यात कवी आजही ज्यांच्या कविता गाजतायत, त्या कवीने दिलेली शाबासकी. आणि नंतर आम्हाला कळलं की त्यांच्या घरी कोणीतरी अत्यवस्थ होतं सुधांशूंच्या. आणि वास्तविक अत्यवस्थ असल्यामुळे आम्हाला ते नाही सांगू शकत होते. परंतु तरी सुद्धा त्यांनी आमच्या कविता ऐकून घ्या, आम्हालाच लाजल्यासारखं झालं अतिशय. नंतर आम्ही त्यांना पत्र पाठवलं, आभार मानले आणि क्षमा पण मागितली. पुढे इचलकरंजीला गेलो. पुन्हा ट्रक, सांगली ते इचलकरंजी. आणि त्या ट्रकमध्ये बसलो आणि उठलो तर खाली काहीतरी ओलं लागतंय. काय आहे? तर आम्ही बहुधा
केळ्याच्या का आंब्याच्या कसल्या तरी सालींच्या आसनावर बसलेलो होतो. त्यामुळे त्या सालींचा सगळ्या चिकटपणा किंवा ओलीपणा आमच्या पॅन्टना लागलेला होता. ठीक आहे. आणि मग एक दिवशी शेवटची गोष्ट सांगतो. शिवाजीरावांना भाषणाला बोलवायचं होतं. आता शिवाजीराव कसले येत आहेत, पण मग असं करायचं, रात्रभर प्रवास करून पहाटे फलटणला पोचायचं आणि त्यांना म्हणायचं शिरूरला याच. आम्ही पहाटे 5:30-6ला फलटणला पोचलो आणि शिवाजीरावांना फोन केला. काय फोन केला? शिवाजीराव चहाला आलोय. आम्ही दोघं सुधवैद्य सुधवैजी. शिवाजीरावांनी स्वागत केलं, चहा झाला आणि एवढ्या लांबून आलेले 2 जण, काही वेळा ट्रक, त्यांनी शिरूरला येण्याचं मान्य केलं. अशा सुधींच्या अनेक आठवणी सांगता येतील. तूर्त या थोड्याशा आजारपणामुळे क्षमस्व, पण मी आठवणी जमा करीन आणि पुन्हा कधीतरी सांगेन. शुभेच्छा.